हर हर महादेव. दीक्षा किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत तूर डाळ घालून कांद्याची पात. अगदी झणझणीत बनवणार आहे, चटकन आणि पटकन होणार अशी भाजी. चला बनवूया. डाळ घेतली ती स्वच्छ 2 पाण्याने आपण धुवून घेऊ आणि कुकरला लावून घेऊया. आपण स्वच्छ धुवून घेतली, आता कुकरला लावून मी थोडंसं तेल घालते. झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेऊया. मी ती कांद्याची पात घेतली, बारीक कापून घेतली तिला. मी ते शेंगदाणे घेतले, शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे. शेंगदाणे छान भाजून झाले आपले, आता काढून घेऊया. ते 5 मिरच्या घेतल्या, हिरव्या मिरच्या. आपण भाजून घेऊ त्यांना पण. थोडंसं तेल घालते. मिरच्या छान भाजून झाल्या, आपण काढून घेऊ. मी थोडंसं तेल घालते, 2 चमचे. मी कांद्याची पात ॲड करते. 5 मिनिटासाठी आपण परतून घेऊया तेलामध्ये. अगदी 2 मिनिटासाठी मी झाकण ठेवते याच्यावर. पात होते तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया. थोडंसं जिरं घालते, थोडंसं लसूण घालते, भाजून घेतलेले शेंगदाणे, हिरवी मिरची ॲड करते, थोडंसं पुदिना घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर ॲड करते. पाणी वाटून आपण बारीक वाटून घेऊया. मिनिटं झाले, आपण भाजी बघून घेऊया. हे बघा किती छान झाले. आता आपण काढून घेऊ. मी इथे कढई ठेवली, कढईत भाजीला थोडंसं तेल टाकून घेतले. तेल तपलं, आपण वाटलेला मसाला घालूया. हळद घालते. मसाला छान तेलात परतून घेऊ. मसाला कढई लागला नको आहे म्हणून थोडंसं पाणी घालते. केलेली कांद्याची पात ॲड करते. छान परतून घेऊ मसाल्यात. डाळ ॲड करते, त्यात पाणी ॲड करते मी 1 ग्लास भरून. नुसार मीठ ॲड करते आणि आपण छान भाजीला उकळ आणून घेऊया. त्या भाजीला छान उकळ आला, मी वरतून थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि गॅस बंद करते. हे बघा, ते ती छान मस्त तेल सुटलं. आपली भाजी ही तयार झाली. तुम्ही अशी भाजी करून बघा, खाऊन बघा. डब्यासाठी पण अशी भाजी छान लागते. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.